आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयात कपल्सने एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे. अशा वेळी पार्टनरला इमोशनल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. मोनोपॉज नंतर महिलांना सेक्सची इच्छा राहतच नाही. वय वाढलं की सेक्शुअल डिझायर कमी होणं नॉर्मल आहे का? वजायनल ड्रायनेस, सेक्स दरम्यान डिस्कम्फर्ट येणे, मूड स्विंग्स होणे किंवा इच्छा न होणे या समस्या जाणवू शकतात. यामुळे सेक्स दरम्यान होणारा त्रास कमी होऊ लागतो. तसेच या काळात मानसिक बदलही महत्त्वाचे असतात, जसे की स्ट्रेस जास्त असणं, झोपेची कमतरता असणं किंवा मग जे डायबिटीज असणं त्याचे त्रास होणं, बीपी असणं या कारणांमुळे सुद्धा अनेक कपल्सच्या मनात एक प्रश्न असतो, वय वाढलं की सेक्शुअल डिझायर कमी होणं नॉर्मल आहे का? विशेषतः महिलांमध्ये मोनोपॉज आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होण्याबद्दल अनेक मिथ सुद्धा समाजात ऐकायला मिळतात. काही जण म्हणतात की मोनोपॉज नंतर महिलांना सेक्सची इच्छा राहतच नाही, तर काही जण असं सुद्धा म्हणतात की पुरुषांमध्ये वय वाढलं की सेक्शुअल लाईफ संपून जाते. पण हे खरं आहे का? यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेले 40 वर्ष लोकांना मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. ते असं सांगतात की 40 ते 50च्या वयादरम्यान मोनोपॉज येतो. मोनोपॉज म्हणजे मासिक पाळी येणं बंद होतं आणि हा जो टप्पा असतो या काळात शरीरामध्ये इक्जेस्ट्रॉन नावाचा जो हार्मोन असतो यामध्ये काही महिलांना वजायनल ड्रायनेस, सेक्स दरम्यान डिस्कम्फर्ट येणे, मूड स्विंग्स होणे किंवा इच्छा न होणे या समस्या जाणवू शकतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोनोपॉज म्हणजे सेक्शुअल लाईफ संपली असा अर्थ अजिबात नसतो. योग्य माहिती आणि योग्य सल्ला जर तुम्ही घेतलाच, उपाय घेतला तर महिलांना आरामदायक इंटिमेसी करणं शक्य होऊ शकतं. उदाहरणार्थ काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने ल्युब्रिकेंट्स वापरणं, वजायनल हेल्थ जी आहे तिची काळजी घेणं किंवा हार्मोनल बॅलन्स असणं योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करू शकतं. यामुळे सेक्स दरम्यान होणारा त्रास कमी होऊ लागतो. तसेच या काळात मानसिक बदलही महत्त्वाचे असतात. काही महिलांना स्वतःबद्दल कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो किंवा शरीरात झालेल्या बदलांमुळे संकोच वाटू लागतो. अशा वेळी पार्टनरला इमोशनल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. पार्टनरने समजून घेतलं, पेशन्स ठेवले आणि ओपन कम्युनिकेशन ठेवलं तर इंटिमेसी अधिक कम्फर्टेबल होऊ शकते. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखील वय वाढल्यानंतर टेस्टोस्टेरॉन हळूहळू कमी होऊ शकतात. टेस्टोस्टेरॉन हा पुरुषाच्या सेक्शुअल डिझायर आणि एनर्जीशी संबंधित एक महत्त्वाचा हार्मोन आहे. तो कमी झाल्यावर काही पुरुषांना सेक्शुअल डिझायर कमी वाटू लागतात, इरेक्शन मिळायला वेळ लागतो किंवा स्टॅमिना कमी वाटणं अशी लक्षणं दिसू लागतात. पण डॉक्टर उमेश मुंदडा असे सांगतात की या गोष्टी अनेक वेळा केवळ वयामुळे होत नाहीत. अनेक वेळा लाईफस्टाईल हा सुद्धा मोठं कारण असू शकतं, जसे की स्ट्रेस जास्त असणं, झोपेची कमतरता असणं किंवा मग जे डायबिटीज असणं त्याचे त्रास होणं, बीपी असणं या कारणांमुळे सुद्धा स्मोकिंग, अल्कोहोल या आजारांमुळे सुद्धा जास्त सेवन, एक्सरसाइज कमी असणं, चुकीचा आहार घेणं, जीवनशैली पूर्ण बदलून जाते आणि सगळ्या गोष्टी अनियमित होतात. मग यावेळी काय करायचं तर व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रणात ठेवणं, पुरेशी झोप घेणं, स्ट्रेस कमी करणं, सेक्शुअल हेल्थवर खूप जास्त सकारात्मक इफेक्ट तुम्हाला पाहता येतील. अनेक पुरुषांमध्ये फक्त लाईफस्टाईल सुधारल्यावरच सेक्शुअल डिझायर आणि एनर्जी मध्ये मोठा फरक जाणवतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयात कपल्सने एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे. अनेक वेळा लोकांना वाटतं की ही समस्या फक्त आपल्यालाच आहे, त्यामुळे ते बोलायला संकोच करतात. पण प्रत्यक्षात हे बदल खूप नैसर्गिक असतात आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास त्यावर उपाय शक्य असतात. या टप्प्यामध्ये कपलने एकमेकांना समजून घेणं आणि पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. इंटिमसी म्हणजे केवळ फिजिकल रिलेशन नाही, इमोशनल क्लोजनेस असतो, कम्युनिकेशन असतो, एकमेकांची साथ या गोष्टी देखील नातं सुंदर बनवतात. म्हणूनच लक्षात ठेवा, मोनोपॉज असो किंवा टेस्टोस्टेरॉन कमी होणं असो याचा अर्थ सेक्शुअल लाईफ संपली असं अजिबात नाही. योग्य माहिती घ्या, हेल्दी लाईफस्टाईल जगा आणि हो, समजूतदारीने वागा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.